नमस्कार. लेट्स कुक विथ वैशू या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. हे सुंदर असे भरलेले ताट पाहून तुम्हाला समजलंच असेल, आज आपल्या घरी गटारीची पार्टी आहे. खास गटारीसाठी मी तुमच्यासाठी मटण स्पेशल रेसिपी घेऊन आली आहे. त्यामध्ये मटण रस्सा, मटण सूप, मटण फ्राय कसं बनवायचं ते आता आपण बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी अर्धा किलो मटण घेतले आहे. मटण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे. आता त्यावरती मीठ टाकायचे आहे, हळद टाकायची आहे आणि हळद मीठ मटणाला व्यवस्थित लावून घ्यायचे आहे. हे बघा, इथे आपण हळद आणि मीठ लावून मटण व्यवस्थित तयार केले आहे आणि आता त्याला 10-15 मिनिटासाठी मॅग्नेट करण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. इथे 20 मिनिट झाले आहे. आपण मटण मॅग्नेट करून घेतले आहे. आता कुकरमध्ये तेल टाकायचे आहे. त्यामध्ये ठेचून घेतलेलं आलं आणि लसूण टाकायचं आहे. बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. हे बघा, इथे आपण कांदा व्यवस्थित परतून घेतला आहे. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि आपण मॅग्नेट करून घेतलेलं मटण टाकायचं आहे. हे बघा, आपलं मटण छान मॅग्नेट झालं आहे. कुकरमध्ये मटण टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून आपण इथे 1 मिनिटभर मटण छान परतून घेतलं आहे. मटण परतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर टाकून मिक्स करायचे आहे आणि त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचे आहे. इथे आपण मटणामध्ये 2 ग्लास पाणी टाकले आहे. आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि झाकण लावून लो मीडियम हीटवरती त्याच्या 4-5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. हे बघा, इथे आपण कुकरच्या लो मीडियम फ्लेमवरती 5 शिट्ट्या काढून घेतल्या आहे. कुकर थंड होत आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू. त्यासाठी इथे मी उभा कट केलेला कांदा, अद्रक, लसूण, किसलेले खोबरे, तीळ, मीठ, कोथिंबीर, हळद, गरम मसाला, लाल तिखट आणि मटण मसाला घेतला आहे. आता कढईमध्ये तेल टाकायचे आहे. त्यामध्ये उभा कट केलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. हे बघा, इथे आपण कांदा छान लो मीडियम फ्लेमवरती परतून घेतला आहे. आपला कांदा छान परतला आहे. तो आता आपण डिशमध्ये काढून घेऊ. इथे आपण सर्व कांदा डिशमध्ये काढून घेतला आहे. आता त्याच कढईमध्ये थोडेसे तेल टाकायचे आहे आणि त्यामध्ये आपण किसून घेतलेले खोबरे टाकायचे आहे. खोबरेही छान भाजून घ्यायचे आहे. 1 मिनिटभर खोबरे भाजल्यानंतर त्यामध्ये आपण तीळ टाकायचे आहे. तीळ टाकून पुन्हा 1 मिनिटभर तीळ आणि खोबरे भाजून घ्यायचे आहे. खोबरे आणि तीळ लगेच भाजले जातात, त्यामुळे त्याला जास्त वेळ भाजायचे नाही. 1 मिनिटभर भाजून तीळ आणि खोबरे डिशमध्ये काढून घ्यायचे आहे. हे बघा, इथे आपले खोबरे आणि तिळाचा कलर चेंज झाला आहे. ते आता आपण डिशमध्ये काढून घेऊ. इथे आपण तीळ आणि खोबरे डिशमध्ये काढून घेतले आहे. आपण भाजलेले सर्व साहित्य आता थंड झाले आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजून घेतलेले कांदा, तीळ, खोबरे, लसूण, आलं आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि ते मिक्सरला छान पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे. हे बघा, इथे आपण वाटण तयार करून घेतलं आहे. तोपर्यंत आपलं कुकरही थंड झालं आहे. आपलं
इथे मस्त मटण सूप तयार झालं आहे. हे तुम्ही मुलांना असंच मिठाचं आळणी खायला देऊ शकतात. आता मी त्यातील मटण वेगळं करून घेणार आहे. इथे मी मटण फ्राय बनवण्यासाठी अर्धा मटण साईडला काढून घेतलं आहे आणि मटण रस्सा बनवण्यासाठी कुकरमध्ये काही पीस ठेवले आहेत. आता आपण मटणाची रस्सा भाजी बनवून घेऊ. त्यासाठी कढईमध्ये तेल टाकले आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण तयार करून घेतलेले वाटण टाकायचे आहे. वाटण टाकून वाटण छान लो मिडियम फ्लेमवरती परतून घ्यायचे आहे. हे बघा, इथे आपण वाटण छान 2-3 मिनिट परतून घेतले आहे. वाटण परतल्यानंतर त्यामध्ये हळद टाकायची आहे, लाल तिखट, गरम मसाला, मटण मसाला आणि मीठ टाकायचं आहे. सर्व मसाले टाकून झाल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. मीठ प्रमाणातच टाकायचे आहे, कारण मटण शिजवताना आपण त्यामध्ये मीठ टाकले होते. मसाले छान मिनिटभर परतून घ्यायचे आहे. मसाले परतल्यानंतर त्यामध्ये आपण शिजवून घेतलेलं मटण आणि रस्सा टाकायचा आहे. रस्सा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. हे बघा, आपल्या रस्स्याला खूप छान तर्री आली आहे. आता मीडियम फ्लेमवरती रस्स्याला छान उकळी आणून गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि 7-8 मिनिट छान रस्सा शिजवून घ्यायचा आहे. इथे आपला रस्सा छान शिजला आहे. आता वरून कोथिंबीर टाकायची आहे. तयार आहे आपलं मटणाची रस्सा भाजी. दिसायलाही खूप छान दिसत आहे आणि खायलाही तेवढीच टेस्टी लागते. आपली मटणाची रस्सा भाजी तयार झाली आहे. आता आपण मटण फ्राय तयार करून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे चमचमीत मटण फ्राय आता आपण बनवणार आहोत. त्यासाठी पॅनमध्ये तेल टाकायचे आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेला कांदा टाकला आहे. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये हळद टाकायची आहे, मटण मसाला टाकायचा आहे, लाल तिखट, गरम मसाला, मीठ आणि आपण साईडला काढून ठेवलेले मटणचे पीस टाकायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स करून मीडियम फ्लेमवरती 2-3 मिनिट मटण छान परतून घ्यायचे आहे. हे बघा, आपण इथे मटण छान 2-3 मिनिट परतून घेतले आहे. इथे आपले मटण छान शिजले आहे. आपलं मटण फ्राय तयार झालं आहे. आता त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. तयार आहे आपलं चमचमीत मटण फ्राय. इथे मी मस्त बाजरीची भाकरी केली आहे. कुकरला मटण शिजवून घेतल्यामुळे इथे आपण झटपट मटण रस्सा आणि मटण फ्राय तयार केले आहे. इथे आपण प्रमाणात मसाले वापरून सर्वांच्या आवडीचे चमचमीत मटण फ्राय तयार केले आहे. हे तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता, पण बाजरीच्या भाकरीसोबत हे अप्रतिम लागते. तुम्हाला जर ही मटण थाळीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की या पद्धतीने घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही बनवलेली मटण थाळी कशी झाली आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. धन्यवाद.